परमेश्वराचं स्वप्न ज्यातून साकार झालं तोही एक नुसता शब्दच नाही का, एक नुसता हुंकार. समर्थांनी सुद्धा या शब्दसृष्टीच्या ईश्वरांनाच पहिलं वंदन केलंय. अहो, वाल्मिकींचा शब्द खरा ठरावा म्हणून प्रभू रामचंद्रांना अवतार घ्यावा लागला हो. आणि महात्माजींनी दोनच शब्दांचा मंत्र उच्चारला, चालते व्हा. एक बलाढ्य साम्राज्य गडगडलं आणि त्या ढिगाऱ्याखाली अनेक संस्थानं देखील चालते व्हा. तेच तुम्हाला सांगतोय, चालते व्हा. मंत्र उच्चारणारा महात्मा असावा लागतो सरकार. मी जी भूमिका साकारतोय ती भूमिका ओरिजिनल कास्ट मध्ये स्वतः पुलं करायचे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे रंगभूमी.com वर सुंदर मी होणार नाटकाच्या टीमशी मी गप्पा मारते. आस्ताद काळे माझ्यासोबत आहेत. आस्ताद दादा, पुन्हा एकदा रंगभूमी.com वर खूप स्वागत आहे. धन्यवाद. तुमचं स्वागत करताना नेहमी आनंद होतो, कारण काहीतरी वेगळं बघायला मिळणार माहिती असतं. या नाटकात एकदम अफलातून पात्र तुम्ही घेऊन आलेला आहात, संजय देशमुख. कसं वाटतंय? एकतर पुलंची भाषा, पुलंची लेखणी वाचत ऐकत आलो होतो. तीच भाषा बोलण्याची संधी मिळते रंगभूमीवर उभं राहून, ही फारच काय भाग्याची गोष्ट मानतो मी. आणि त्याला दुहेरी अशी एक सोनेरी कड अशी आहे की मी जी भूमिका साकारतोय संजय देशमुख, कवी संजयची, ती भूमिका ओरिजिनल कास्टमध्ये स्वतः पुलं करायचे. सो त्यामुळे ॲक्च्युली हे दडपण आहे, पण जास्ती मजा येते त्यामुळे मला. वा वा वा, आमचीच चेष्टा करताय हे बरं झालं. प्रेम करतेस ना कोणावर तरी उत्कटतेनं कर. आणि वीज जशी वृक्षाला जाऊन भेटते ना, तशी जाऊन भेट त्याला. नको वृक्ष उन्मळून पडायचा. नाही, पण सांगता येत नाही, कदाचित फुलूनही येईल. पुलंनी, मग गिरीशोक, डॉक्टर गिरीशोक सर, आणि आता तुम्ही, म्हणजे खरंच दडपण आलं असणार. राजेश देशपांडेंनी कसं काय हे केलं? नाही, त्यांनी तसं फ्रीडम दिलं होतं ऑफकोर्स. आणि ही भाषा फार जड नाही जात मला, कारण मुळात ह्यातले अनेक शब्द माझ्या दैनंदिन जीवनामध्ये पण बोलण्यात येत असतात. त्यामुळे ती भाषा आत्मसात करायला काही फार मला वेगळे कष्ट नाही घ्यावे लागले. तालीम हेच कष्ट मला काय म्हणतात तेवढे पुरले असं मी म्हणेन. आता त्यातले कंगोरे अजून शोधून अजून न्याय कसा देता येईल पुलंच्या लेखणीला, हे प्रयत्न चालू आहेत. आणि ते प्रयत्न चालूच राहणार, कारण म्हणून तर आपण प्रयोग म्हणतो. म्हणजे आत्ता झालेला प्रयोग आणि उद्याचा प्रयोग ह्यामध्ये सुद्धा माझ्या कामात काही सुधारणा किंवा वेगळं काही करता येईल का. अर्थात वेगळं काही या नादामध्ये भाषेशी कुठल्याही प्रकारे प्रतारणा न करता वेगळं काही करता येईल का, हे भान राखून थोडा विचार आणि प्रयत्न चालू आहे. आणि गणिती काय किंवा आपण कवी काय, सगळे शेवटी शून्यातच पाहणार आहे. मात्र त्या शून्याला आधार कोणी द्यायचा असतो? आपणच ना. देऊ की मग. आणि कशाला भीतीस तू दारिद्र्याला? हे बघ, चांदण्याच्या पिठाच्या भाकऱ्या करता येत नाहीत हे मलाही माहिती आहे, पण म्हणून माणसाने डोळ्यांपुढे स्वप्न ठेवायचीच नाहीत का ग? सृजा प्रभुदेसाईंबरोबर तुमचे जास्तीत जास्त सीन त्यांच्या बरोबर आहेत, तर त्याबद्दल तुमची केमिस्ट्री खूप सुरेख दिसते नाटकात. त्याच्यासाठी मी अजून 3-4 वेळा नाटक बघेन. इतके ते सुंदर झाले आहेत सीन, आणि कुठले सीन म्हणजे मोठे आहेत पण ते वाटत नाहीत मोठे, कळतच नाही अंक संपला असं होतं. ते इतकं सुंदर ते पुलंचं लिखाण, आपण काय बोलणार. पण त्या सीनसाठी वेगळी काय तुम्ही तयारी केली सृजा? नाही, काहीच नाही. कारण मी आणि सृजाने आधी काम कधीच केलं नव्हतं एकत्र. तिने सुद्धा हिमालयाच्या सावलीनंतर आता जवळजवळ काही 3-1 वर्षांची मला वाटतं गॅप नंतर ती पुन्हा व्यावसायिक नाटक करते. पण काय वेगळं असं काही नाही. पुलंच्या मनात जे असेल हे पात्र ते साकारण्यासाठी आता दुर्दैवाने पुलंचा थेट सल्ला किंवा मार्गदर्शन नाही मिळू शकणार, पण काय विचाराने हे लिहिलं असेल, तेव्हाची सामाजिक परिस्थिती काय असेल, ह्या राजघराण्याची खरं तर काय दुरावस्था झाली आहे, त्यातून त्या दिदीला जडलेला जो मानसिक अस्वास्थ्यामुळे जडलेला हा जो शारीरिक आजार आहे. आणि संजय हा फक्त पॉझिटिव्हिटी घेऊन येणारा माणूस आहे तिच्या आयुष्यात. आधी फक्त त्याच्या लेखणीमधून आणि नंतर प्रत्यक्ष समोर उभं राहिलं. सो ह्या काही गोष्टींचं भान मनात ठेवून बॅकस्टोरी ज्याला आपण म्हणतो ती त्या पात्रांची डेव्हलप करून ही साकारण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि ज्याला राजेशदादाने आम्हाला मुभाही दिली खूप सारी. आणि जे नाही आवडत ते तुम्ही करा, जे नाही आवडणार ते मी सांगतो की हे नका करू. सो अशा पद्धतीने ते सीन्स बिल्डअप झाले. मुवमेंट सुद्धा आत्ता तुला इथे जावंसं वाटलं जा, काही प्रॉब्लेम नाही.
सो त्या काय से म्हणजे आता मी आणि श्रोजा समोर बसून आमचे सीन्स असे म्हणतोय वगैरे असं कधीच नाही. त्या पूर्ण तालमीच्या फ्लोमध्ये आम्ही करत गेलो आणि अजूनही चालू आहे. प्रोसेस थांबलेली नाही, ती काय 100 प्रयोगानंतरही थांबत नाही. सो अजून शोध चालू आहे. एक फायदा झाला श्रुजा आणि मी काम न केल्याचा, मला फायदा झाला. मी म्हणतो की तिची रिॲक्ट होण्याची पद्धत मला माहीत नव्हती. सो माझ्यासाठी ते सरप्राईज होतं, जे अजूनही आहे. सो माझी तिथली स्पॉन्टॅनिटी आपोआप अजून खरी वाटायला मदत, खरी भासवायला मला मदत होते. वा वा वा. हा एक फायदा मानतो मी. दिसतंय आणि ते खूप छान खुलून येत आहे. आणि नक्की मिस करू नका. एक आवाहन तुमच्याकडून प्रेक्षकांना नाटकाला येण्यासाठी. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व, पद्मश्री पुरस्कृत, अतिशय अतिशय लाडके, अतिशय प्रतिभावान लेखक, दिग्दर्शक, नट, गायक, वादक आणि त्यांच्या लेखणीतनं साकार झालेलं सुंदर मी होणार नावाचं 1958 साली त्यांनी प्रयोग केलेलं हे नाटक आज आम्ही पुन्हा रंगमंचावर तुमच्या भेटीसाठी साकारतो आहोत. तर आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे ह्या जुन्या बहारदार नाटकाला एक पुनरुज्जीवित स्वरूपात तुमच्यासमोर आणण्याचा. तर ह्या प्रयत्नाला तुमचा तिकीटरूपी आशीर्वाद नक्की द्या. तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये आमचा प्रयोग जेव्हा असेल तेव्हा आवर्जून आमचं नाटक बघायला या आणि कसं वाटतंय ते आम्हाला भेटून नक्की सांगा. प्रयोगांचं वेळापत्रक तुम्हाला रंगभूमी.com वर मिळेल. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद असतात दादा, खूप शुभेच्छा. धन्यवाद.